रिसेप्शनने मीटिंग सुरू असताना अर्जंट कॉल म्हणून मेघाला फोन लाईन ट्रान्सफर केली. रिसेप्शनिस्ट म्हणाली, मेघा मॅम, दिस इज अर्जंट कॉल फॉर यू. मेघा म्हणाली, ओके, प्लीज ट्रान्सफर. पलीकडून आवाज येतो, हॅलो ताई. ताई, मी रेवतीशी आता रजिस्टर मॅरेज करतोय. मी तुला न सांगता लग्न करूच शकत नव्हतो, म्हणून आधी तुला सांगितलं. मन हलकं झालं ताई. समोरून प्रमोद भराभरा बोलून गेला. तिने फक्त ओके म्हणून फोन ठेवून दिला. मेघा एक पॅशनेट इंटिरियर डिझायनर होती. या कामाची तिला प्रचंड आवड. प्रत्येक घर ती फार आपुलकीने सजवायची. जीव ओतून घराला घरपण द्यायची. डोळ्यांचे पारणे फेडणारे डिझाईन तयार करायची. मेघा आज खूप बिझी होती. आज फायनल डिझाईन क्लायंटला सादर करायचं होतं तिला. आणि ते क्लायंटला नक्की पसंत पडणार याची खात्री होती तिला. तिचं कामच तसं होतं की क्लायंटला नेमकं काय हवंय हे तिला कळलं की बस, काम फत्ते. पण प्रमोदचा फोन आल्यापासून थोडी अस्वस्थ झाली होती. पण तरीही क्लायंटला तिने व्यवस्थित सादरीकरण केले आणि ॲज युज्युअल क्लायंट खुश झाले. मेघाने बाकी डिटेल्स आपल्या असिस्टंटला सादर करायला सांगितले आणि ती थेट घरी निघून आली. प्रमोद मेघाचा लहान भाऊ. आईवडिलांचा कार अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर हे दोघंच एकमेकांचा आधार होते. मेरिटवर अभ्यास करून आज प्रमोद मोठ्या पदावर कार्यरत आहे. कॉलेजमध्ये त्याला रेवती भेटली आणि तिथूनच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मेघाला त्याने रेवतीवर असलेल्या प्रेमाबद्दल सांगितले होते. मेघालाही रेवती पसंत होती. पण हे असं अचानक रजिस्टर मॅरेज? डोकं भणभणायला लागलं विचार करून. तिने कॉफी बनवली आणि मस्त सोफ्यावर बसून एक एक घोट घेत मन शांत करत होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. मेघाने दार उघडले. समोर प्रमोद आणि रेवती उभे. दोघांच्या गळ्यात फुलांचा हार आणि रेवतीच्या गळ्यातील मंगळसूत्र सगळं सांगून जात होतं की खरोखरच यांनी लग्न केले. मेघाने दोघांनाही आत येण्यास मज्जाव केला आणि ती तडक आत निघून गेली. आतून गाडीची चावी घेऊन आली. मेघा म्हणाली, चला. प्रमोद म्हणाला, ताई, प्रश्नार्थक मुद्रेने कुठे? मेघा म्हणाली, रेवतीच्या घरी. प्रमोद म्हणाला, अगं पण. मेघा म्हणाली, सगळं आत्ताच सांगू, चल आधी ही घे चावी, गाडी स्टार्ट कर. प्रमोद म्हणाला, ओके. मेघा म्हणाली, रेवती, घरी अजून काही माहीत नसेलच तुमच्या लग्नाबद्दल? रेवती म्हणाली, नाही ताई, पण मला खूप भीती वाटते. मेघा म्हणाली, लग्न करताना नाही वाटली? मग आता का घाबरतेस? प्रमोद म्हणाला, ताई नको ना, खूप राडा होईल. मेघा म्हणाली, काय घाई होती लग्नाची? आपण रीतसर मागणी घातली असती. हे डायरेक्ट रजिस्टर मॅरेज करायची काय गरज होती? प्रमोद म्हणाला, मीही तेच बोललो होतं तिला, पण ही ऐकायला तयार नव्हती, जीव द्यायला निघाली होती. मेघा म्हणाली, कसल्या ग तुम्ही सुशिक्षित मुली? आपल्या प्रेमावर विश्वास नव्हता का स्वतःवर? रेवती म्हणाली, नाही ताई, तसं नाही, पण आमच्या घरी लव्ह मॅरेजला परवानगी नाही आणि प्रमोदचे आईवडीलही नाही, म्हणजे तो अनाथ आहे, म्हणून पण परवानगी नाही. मेघा म्हणाली, मी बघते काय ते हार काढून गाडीतच ठेवा. आणि रेवती, तू ते मंगळसूत्रही बाजूला काढून ठेव. अनाथ हा शब्द ऐकून तर तिचा पाराच चढला, पण तसं तिने दाखवलं नाही. गाडी रेवतीच्या घरासमोर येऊन थांबली. घर कसला सुंदर असा बंगला होता तो. मेघा म्हणाली, प्रमोद, गाडीतल्या 2 बॅग सोबत घे. प्रमोद म्हणाला, काय आहे यात? मेघा म्हणाली, चल आधी, मग कळेल. तिघेही दरवाजासमोर येऊन थांबतात. मेघा एक दीर्घ श्वास घेऊन दारावरची बेल वाजवणार त्याआधीच आतून दार उघडते. तिघेही आश्चर्य व्यक्त करतात. रेवतीच्या घरी आधीच काही पाहुणे आलेले होते. घरातून रेवतीचे आईबाबा त्या पाहुण्यांना निरोप देण्यासाठी बाहेर पडत होते. रेवतीला बघून तिची आई पाहुण्यांना तिची ओळख करून देऊ लागली आणि मग पाहुण्यांचा निरोप घेऊन सगळे आत आले. तोपर्यंत मेघा आणि प्रमोद शांतच होते. पाहुणे निघून जातात. रेवतीची आई म्हणते, रेवती, तुला सांगितलं होतं ना आज घरी पाहुणे येणार आहेत म्हणून? आज तरी घरी थांबायचे होते ना? बाबा म्हणाले, जाऊ दे ग, लहान आहे अजून ती. रेवतीची आई म्हणाली, लहान? आता तिच्यासाठीच पाहुणे बोलावले होते ना? रेवती म्हणाली, म्हणजे? एव्हाना मेघाला घरच्यांच्या बोलण्यावरून अंदाज आला होता की ते पाहुणे रेवतीला पसंत करण्यासाठी आले होते. रेवतीला मध्येच थांबवत मेघाने स्वतःची आणि प्रमोदची ओळख करून दिली. मेघा म्हणाली, सर, मी मेघा सबनीस, आणि हा माझा लहान भाऊ प्रमोद. MBA केला आहे याने आणि मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे.
आज मी याच्यासाठी रेवतीला मागणी घालायला आले आहे. रेवती आणि प्रमोद एकमेकांना आश्चर्याने बघतात. आपली ताई आपल्याला यासाठी इथे घेऊन आली याची अपेक्षाच नव्हती त्यांना. इतक्यात रेवतीचा मोठा भाऊ विक्रम आत येतो, जो पाहुण्यांना बाहेरपर्यंत सोडायला गेलेला असतो. विक्रम म्हणतो, सॉरी, पण ते शक्य नाही. रेवूचं लग्न आम्ही आत्ताच माझ्या मित्रासोबत पक्क केलं आहे, सो तुम्ही निघालात तरी चालेल. मेघा शांतपणे रेवतीच्या बाबांना म्हणते, सर, रेवती आणि प्रमोद एकमेकांना पसंत करतात. प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर. रेवतीचा आईबाबा आणि विक्रम रेवतीकडे बघतात. रेवतीची खाली झुकलेली मान त्यांना सर्व काही सांगून जाते. रेवतीचे बाबा म्हणतात, मग तुमच्या आईवडिलांना माहीत आहे का हे, की तुम्ही परस्पर ठरवून आलात? का सबनिसांच्या मुलांना आगाऊपणा करण्याची सवयच आहे? मेघा तरीही शांतपणे बोलते, नाही, आम्हा सबनिसांच्या मुलांना मुळात आगाऊपणा जमतच नाही. आमचे आईबाबा नाही म्हणून मी प्रमोदची मोठी बहीण या नात्याने माझं हे कर्तव्य समजून इथे आली आहे. रेवतीचे बाबा म्हणतात, आय एम सॉरी. वाईट वाटले ऐकून की तुमच्यावर आईबाबांचं छत्र नाही. ते असते तर एक वेळ आम्ही विचार केला असता, पण आता हे लग्न शक्य नाही. मेघा म्हणते, अहो पण का? हल्ली आईबाबा स्वतः एकटा राहणारा मुलगा शोधतात, आपल्या मुलीला सासू सासरे यांचा त्रास नको म्हणून. मग काय हरकत आहे? रेवतीची आई म्हणते, मुलांना वेगळं केलं की ते आपलीच मनमानी करतात. घर संसार याचं त्यांना काहीही पडलेलं नसतं. घरात मोठी माणसे असली की दोघांतले वाद विकोपाला जात नाही. त्यांची चूक त्यांना वेळीच उमगली की संसाराचा गाडा सुरळीत पार पडतो. ते उमगण्यासाठी घरी मोठे माणसे हवीच. विक्रम म्हणतो, अशी मुलं प्रेम तर करतात, पण फॅमिली बॉन्डिंग काय असते हे न कळल्याने नातं टिकू शकत नाही. मेघा विक्रमचं बोलणं मध्येच थांबवत बोलते, एक मिनिट मिस्टर, व्हॉट एव्हर युअर नेम इज. फॅमिली बॉन्डिंग आम्हाला चांगलीच कळते. 15 वर्षे झाली आई बाबा कार अपघातात जाऊन. आमचा प्रमोद फक्त 10 वर्षांचा होता. तेव्हापासून आम्हीच एकमेकांचा आधार आहोत. लग्न न जमवण्यासाठी कोणतीही क्षुल्लक कारणं देऊ नका. प्रमोद म्हणतो, ताई, आपण निघूया इथून. अजून अपमान नको आणि स्पष्टीकरण तर त्याहूनही नको. मुळात रेवती या सगळ्यात काहीही बोलत नाही याचा राग प्रमोदला येतो. प्रमोद मेघाचा हात धरून निघायला लागतो. मेघा तशीच मागे वळून बोलते, आमच्या आईवडिलांनी फार चांगले संस्कार आमच्यावर केलेत, म्हणून आम्ही इथे मागणी घालायला आलो. आणि आमची फॅमिली बॉन्डिंग इतकी चांगली आहे की रेवतीशी रजिस्टर मॅरेज करताना माझ्या भावाने निदान एक फोन करून मला सांगितले तरी की ताई, मी रेवतीशी रजिस्टर मॅरेज करतोय. बट अनफॉर्च्युनेटली तुमच्यात ती बॉन्डिंग नाही. तुमची बहीण पळून जाऊन लग्न करते, इथेच तिचा तुमच्यावरचा विश्वास कळतो. रेवती आज माझ्या भावाची बायको आहे, पण तिने पळून लग्न केलं म्हणून तिच्या घराची बदनामी नको आणि आईवडिलांपासून तिची ताटातूट नको म्हणून मी इथे आली आहे. हे आमच्या आईवडिलांचे संस्कारच आहेत, ज्यांनी मला आधी रेवतीचा आणि तिच्या घरच्यांचा विचार करायला भाग पाडलं. येतो आम्ही. मेघा आणि प्रमोद निघून जातात. इथे रेवतीही रडत रडत रूममध्ये निघून जाते. रेवतीचे आईबाबा स्वतःकडे हतबल होऊन बघत बसतात. रेवतीची आई तिच्या रूममध्ये जाते. रेवती बेडवर पालथी पडून उशीला कवटाळून ढसाढसा रडत असते. आई तिच्या डोक्यावर हळूवार कुरवाळते. रेवती रागाने आईचा हात दूर लोटते. आई तिला समजवण्याच्या प्रयत्नात परत तिला हाक मारते, कुरवाळते. तशी ती रागात उठून बसते. आई, शिखाच्या चुकीची शिक्षा मला का देण्यात येते? चुकीचं तर शिखा वागली होती, मनमानी पण तीच करत होती. अजूनही शिखामुळे बाकीच्यांना का गृहीत धरताय तुम्ही? आई तिला आपल्या जवळ घेते. रेवती परत आपल्या आईच्या कुशीत ढसाढसा रडायला लागते. इतक्यात विक्रम आत येतो. आई रेवतीला गप्प राहण्यास सांगते. रेवू, आता तो विषय नको. विक्रम रेवतीच्या बाजूला येऊन बसतो. विक्रम म्हणतो, मी ऐकलंय सगळं. खरोखरच शिखामुळे आपण सगळ्यांनाच गृहीत धरायला लागलोय. रेवती म्हणते, भाई, मला तसं नव्हतं म्हणायचं. रेवतीची आई म्हणते, विक्रम प्लीज, रेवूला खरंच तसं म्हणायचं नव्हतं. रेवतीचे बाबाही तिथे येतात. रेवतीचे बाबा म्हणतात, विक्रम, मला तरी वाटतं प्रमोद आणि मेघा खरंच चांगली माणसं आहेत आणि आता या दोघांनी लग्न केलंच आहे. मग आता आपण उगाच विषय ताणायला नको. मेघा हुशार आहे आणि समजूतदार सुद्धा. आपली रेव सुखी राहील. रोहनच्या बाबांशी मी बोलेन, समजावीन त्यांना. विक्रम म्हणतो, ठीक आहे, मी बोलतो रोहनशी. रेवती म्हणते,
भाई आय एम सॉरी. विक्रम म्हणतो, यात तुझी काहीच चूक नाही. आणि विक्रम निघून जातो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रमोद ऑफिसला जायला निघतो. मेघा आपल्याच विचारात गुंग असते. प्रमोद तिच्याजवळ जातो. गुडघ्यावर बसून मेघाला समजावतो. प्रमोद म्हणतो, ताई, अगं कशाला वाईट वाटून घेतेस? होईल सगळं नीट. मेघा म्हणते, आय एम सॉरी. तुमचा संसार सुरू होण्यापूर्वीच माझ्यामुळे हे काय होऊन बसलं. प्रमोद म्हणतो, ताई, काहीही झालेलं नाही. तू रडणं थांबव आधी. मेघा म्हणते, नाही बेटा, मला माझी जबाबदारी नीट पाळता नाही आली. मी परत त्यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी करेन. हवं तर पाय धरेन मी त्यांचे. इतक्यात दारावर रेवती तिचे आई वडील येतात. रेवतीचे बाबा म्हणतात, त्याची काही गरज नाही आहे बेटा. आम्हाला माफ कर, पण तिसऱ्या एका व्यक्तीमुळे आम्ही तुम्हाला गृहीत धरायला नको होतं. आम्ही आत येऊ शकतो? मेघा आपले अश्रू पुसत बोलते, या ना सर, प्लीज बसा तुम्ही, मी पाणी आणते. रेवतीची आई म्हणते, नको मेघा, राहू दे, तू बस आधी. मेघा, कालच्या प्रकाराबद्दल आम्ही तुम्हा दोघांचीही माफी मागतो. प्रमोद म्हणतो, अहो माफी कशाला, कालचा विषय कालवरच सोडून देऊया. रेवतीचे बाबा म्हणतात, मग लग्नाची तयारी करायला हवी. काय आहे की यांनी रजिस्टर केलं, पण आपल्याही पद्धतीने होऊन जाऊ देत लग्न. मेघा म्हणते, अगदी माझ्या मनातलं म्हणालच सर. रेवतीची आई म्हणते, अगं सर काय म्हणते, बाबा म्हण, त्यांना आणि मला आई. मेघा खूप खुश होते. प्रमोद आणि रेवती दोघेही आनंदाने बहरून जातात. पुढची सविस्तर चर्चा करण्यासाठी मेघा आणि प्रमोदला रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण देऊन रेवती व तिचे आई वडील निघून जातात. प्रमोद म्हणतो, लव्ह यू दी, थँक्यू सो मच बिईंग अ पार्ट ऑफ माय लाईफ. आणि तो तिला घेऊन आनंदाने नाचायला लागतो. नंतर दोघेही आपापल्या कामाला निघून जातात. आज मेघाला एक क्लायंटच्या ऑफिसमध्ये मीटिंगला जायचे असते. असं तर त्या क्लायंटचे बरेचसे प्रोजेक्ट मेघाने पूर्ण केले होते, पण यावेळेस त्याच्या नवीन घरात डिझाईन होतं ज्यात त्याने स्वतःहून लक्ष घातले होते. आफ्टर ऑल त्याला ते घर त्याच्या होणाऱ्या बायकोला गिफ्ट करायचं होतं. हा क्लायंट म्हणजे विक्रमचा मित्र रोहन देशमुख. मेघाला हे अजून तरी माहीत नसतं. आज पहिल्यांदाच दोघांची ओळख होणार असते. मेघा कॅबिनचं दार नॉक करून, मे आय कम इन? रोहन म्हणतो, ओ मिस मेघा, प्लीज कम इन. मेघाला बघताच रोहन खुर्चीवरून उठून उभा राहतो. तिला एक क्षण पाहतच बसतो. हलका गुलाबी रंगाचा चुडीदार सूट, हातात त्याचं कॉम्बिनेशनच्या बांगड्या, गळ्यात नाजूक सोन्याची चेन, मोकळे सोडलेले लांब केस, ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक आणि माथ्यावर मोतीची टिकली तिच्या सौंदर्यात अजूनच भर पाडत होती. मेघा म्हणाले, हॅलो मिस्टर रोहन, मी मेघा. आज पहिल्यांदाच आपली भेट होते. रोहन अगदी हळू आवाजात म्हणतो, इतके दिवस हा आयटम कुठे होता यार? मेघा म्हणते, एक्सक्यूज मी, काही म्हणालात? मेघाने त्याचं बोलणं अगदी बरोबर ऐकलं, पण इग्नोर करत ती कामाविषयी बोलू लागली. रोहन म्हणाला, काम तर होतच राहील. बाय द वे, आज संध्याकाळी बाहेर कॉफीसाठी भेटूया. मेघा जरा दचकून बोलते, आय एम सॉरी, बट मला काही काम आहे. तुम्ही हे डिझाईन फायनल करा आणि कॉफी काय होतच राहील. डिझाईन बघताच रोहनचं लक्ष डिझाईनवर कमी मेघावर जास्त होतं. मेघाने ते बरोबर हेरलं. तिने लवकरात लवकर मीटिंग संपवली आणि तिथून बाहेर निघाली. ती जरा घाईतच निघाली आणि तिचा एकाला धक्का लागून पाय घसरला, पण समोरच्या व्यक्तीने प्रसंगावधान राखून तिला पकडले. दोघांचीही नजरभेट झाली आणि ती चमकून स्वतःला सावरत मागे झाली. तो विक्रम होता. ती फक्त थँक्यू म्हणून निघून जाते आणि विक्रम रोहनच्या कॅबिनमध्ये जातो. रोहन म्हणतो, हाय विक्रम, आज सकाळीच येणं केलंस? विक्रम म्हणाला, रोहन, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. रोहन म्हणाला, बोल ना, तू एवढा अपसेट का आहेस? इज एव्हरीथिंग ओके? विक्रम म्हणतो, रेवतीशी तुझं लग्न नाही होऊ शकत. आय एम सॉरी फॉर दॅट. आय होप यू कॅन अंडरस्टँड. याचा आपल्या मैत्रीवर काही परिणाम होणार नाही. आणि तो रेवती व प्रमोदबद्दल सांगतो. रोहन म्हणतो, बस का यार, इट्स ओके. ॲक्च्युली रोहनला रेवतीशी काही देणं घेणं नव्हतं. रेवतीसोबत लग्न करून त्याला विक्रमकडून आपला बिझनेस वाढवून घ्यायचा होता. पण आता रोहनला बिझनेसपेक्षा मेघामध्ये जास्त इंटरेस्ट वाटत होता. म्हणून लग्न तुटण्याचं वाईट त्याला वाटत नव्हतं. रोहन स्मार्ट, हुशार आणि एक श्रीमंत मुलगा होता, पण तो थोडा स्त्रीलंपट होता. आज ही मुलगी तर उद्या दुसरी. विक्रमची आणि त्याची भेट एका कॉन्फरन्स दरम्यान होते.
त्याच्या गोड बोलण्याच्या स्वभावामुळे तो चांगलाच परिचयाचा होऊन जातो. विक्रम स्वतःहून रेवतीच्या लग्नाचा प्रस्ताव रोहनसमोर मांडतो. रोहनचा मूळचा स्वभाव फार वेगळा होता. रात्रीच्या जेवणासाठी मेघा आणि प्रमोद रेवतीच्या घरी येतात. प्रमोद आणि रेवतीचं लग्न डेस्टिनेशन वेडिंग असं ठरवतं. रेवतीचे बाबा लग्न गोव्याला त्यांच्या आजोळी करण्याचा प्रस्ताव मांडतात. 15 दिवसांनी साखरपुडा आणि 1 महिन्यानंतर लग्न असा मुहूर्त काढून सगळा कार्यक्रम ठरवतात. सगळे गप्पा मारत हसत खेळत जेवणाला सुरुवात करतात. पण विक्रम जेवणाला उपस्थित नसतो. मेघा त्याबद्दल बाबांना विचारते. इतक्यात विक्रम आणि रोहन येतात. रात्री घरी पाहुणे येणार असल्याचे विक्रमला माहीत असते, पण तो विसरतो आणि रोहनला राग गेला आहे हे बघण्यासाठी त्याला रात्रीच्या जेवणाचं आमंत्रण देत घरी घेऊन येतो. आई त्या दोघांना सुद्धा पान वाढते. मेघाला बघून रोहन मनातून भलताच खुश होतो. जेवताना त्याचं लक्ष फक्त मेघावर होतं. मेघानेही ते ओळखलं होतं. तिने लवकर जेवण आटपून प्रमोदला घेऊन सर्वांचा निरोप घेतला. आता प्रोजेक्टच्या बहाण्याने रोहन रोज मेघाशी जवळीक साधू लागला. मेघा वारंवार त्याला टाळत होती. लग्नाच्या शॉपिंगमध्ये पण तो येऊ लागला. मेघाला राग तर खूप आला होता, पण तो रेवतीच्या भावाचा मित्र आहे म्हणून ती काहीच बोलत नव्हती. रेवतीचा भाऊ शॉपिंगला नसला तरी रोहन आवर्जून हजर असायचा. असंच चालू असताना साखरपुड्याचा दिवस उजाडला. साखरपुड्यासाठी एक हॉल ठरवण्यात आला होता. मेघा आणि प्रमोद गाडीतून खाली उतरतात. विक्रम स्वागताला उभाच असतो. त्याची नजर मेघावर पडताच तो तिच्यात हरवून जातो. जांभूळ रंगाची पैठणी अगदी चापून चोपून नेसलेली, कानात सोन्याचे झुमके, गळ्यात सोन्याचा नाजूक हार, हातात कंगण आणि पफ काढून एका बाजूला मोकळे सोडलेले केस, माथ्यावर नाजूक चंद्रकोर, लाल रंगात भिजलेले नाजूक ओठ, यात भर म्हणजे तिच्या गालावर पडणारी खळी. आज तिच्या रूपाने विक्रम पुरता घायाळ झाला होता. याआधी त्याने तिला असं कधीच पाहिलं नव्हतं, कारण तो लग्नाच्या संवादात कधी नव्हताच. पण आज नव्याने त्याच्या मनाला पालवी फुटली. मेघा आणि प्रमोद आत प्रवेश करतात. हळूहळू लोकांची गर्दी वाढायला लागते. रेवतीचे आई वडील मेघाची पाहुण्यांना ओळख करून देत असतात. विक्रम तिथेच आसपास असतो. गर्दीतून चोर नजरेने मेघाला बघत असतो. काही वेळाने रेवती तयार होऊन येते. दोन्ही उत्सवमूर्ती स्टेजवर हजर असतात. साखरपुडा व्यवस्थित पार पडतो, अगदी पारंपरिक पद्धतीने. रेवती आणि प्रमोद एकमेकांना अंगठी घालतात. तसा वरून त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो. दोघेही खूप खुश असतात. पण हल्लीच्या मुलांची नाच गाण्याची हौस. मग काय, हॉलमध्ये मंद दिव्यांच्या रोषणाईत छान रोमॅन्टिक गाणं वाजू लागते. प्रमोद आणि रेवती दोघेही हातात हात घेऊन कपल डान्स करू लागले. लांबूनच मेघा त्या दोघांना पाहत असते. त्या दोघांना असं खुश बघून आई बाबाही सुखावतात. आता हळूहळू इतर बाकीचे पण जोडीने नाचायला येऊ लागले. इतका वेळ गैरहजर असलेला रोहन आत्ताच हॉलमध्ये आलाय. सर्वांना डान्स करताना बघून हाही मेघाला जबरदस्ती घेऊन गेला. अचानक साऊंडवाल्याने म्युझिक आणि तिथली रोषणाई बदलली. त्या डान्स फ्लोअरवरची थीम अजूनच रोमॅन्टिक झाली. रोहनने आपला उजवा हात मेघाच्या कमरेत तर त्याच्या डाव्या हातात मेघाचा हात घेतला. तिला थोडं आपल्याजवळ ओढलं आणि गाण्याच्या तालावर तिच्या नजरेला नजर लावून नाचू लागला. मेघाला हे अजिबात आवडत नाही, पण लोकांसमोर उगाच तमाशा नको आणि एवढा छान कार्यक्रम सुरू असताना गालबोट नको म्हणून तीही त्यासोबत नाचत होती. या सगळ्यात विक्रम तिलाच बघत होता. अधूनमधून तिनेही ते पाहिलं होतं. म्हणजे आंखों की गुस्ताखिया तिघांचीही सुरूच होती. साखरपुड्याचा सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. लव्ह बर्ड्स म्हणजे प्रमोद आणि रेवती खूप खुश होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मेघा रोहनच्या नवीन घरी जाते. आपल्या प्रोजेक्टची कामं कुठपर्यंत आली आहेत हे पाहायला. तिने बनवलेले डिझाईन हे प्रॉपर वर्क होतं की नाही याकडे ती जातीने लक्ष देते. काही वेळाने तिथे रोहन येतो. रोहन तिला मागून येऊन मिठी मारतो. मेघा तडक मागे फिरून रोहनच्या कानशिलात लगावते. रोहन स्तब्ध होऊन जातो. आसपास बघतो तर तिथे त्या दोघांशिवाय कोणी नसतं. मेघा तिथून निघून जात असते. रोहन म्हणतो, मेघा, इज एनिथिंग रॉंग विथ मी? माझ्यात काही कमी आहे का? आजवर खूप मुली पाहिल्या, गुड लुकिंग, श्रीमंत मुलगा म्हटलं तर लगेच भाळतात. तू पहिली आहेस जी मला इग्नोर करतेस. मेघा म्हणते, रोहन, मी एक साधी सरळ मुलगी आहे. माझं जगण्याचं वे ऑफ थिंकिंग वेगळं आहे. मी तुझ्या टाईपची नाही आहे अँड यू आर नॉट माय फर्स्ट चॉईस.
हृदयातून जी भावना एका जोडीदारासाठी येते ती तुझ्यासाठी नाही येत. सो प्लीज स्टे ऑफ इट. रोहन म्हणतो, ऑल राईट. कमीत कमी माझी चांगली मैत्रीण तर बनशील. यार, मी मित्र म्हणून एवढा वाईट नाही आहे. तुझं स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर मला आवडलं. मेघा काहीशी हसून म्हणते, ओके. रोहन म्हणतो, चला मग, घराचं काम कुठपर्यंत आलं ते दाखवा. दोघेही हसून पुढच्या कामाला सुरुवात करतात. रेवतीच्या घरी लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. 2 दिवसांनी गोव्याला जायचं आहे, त्याचीच तयारी सुरू आहे. आई म्हणते, विक्रम, अरे तू दियाला फोन केलास का? पोहोचली का ती गोव्याला? विक्रम म्हणतो, आई कशाला काळजी करतेस? पोहोचेल ती. वेडिंग प्लॅनर आहे ती. तिला तिच्या जबाबदारीची जाणीव आहे. आई म्हणते, धांदरट आहे नुसती, पण तुम्हाला तीच हवी होती. बाबा म्हणतात, अगं तुझ्या भावाचीच तर मुलगी आहे ना ती. आपल्या विक्रमसाठी तिचंच नाव सुचवत होतीस तू. आई म्हणते, हो, पण त्यांना करिअर महत्त्वाचं होतं तेव्हा. काय दिवे लावले. वेडिंग प्लॅनर म्हणून 10 पैकी 4च लग्न नीट पार पडली. विक्रम म्हणतो, अगं पण उरलेल्या 6 मधली 2 लग्न कॅन्सल झाली. त्यात तिचा काय दोष? आणि बाकी 4चे नवरा नवरी पळून गेले. आई म्हणते, हिनेच पळून लावले. बाबा म्हणतात, अगं उलट तिने 2 प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणले. सगळे हसतात. आई म्हणते, हो हो रेवू, तो फोन ठेव आता, तयारी कर. सगळे 2 दिवसांनी गोव्याला येऊन पोहोचले. संध्याकाळी मेघा आणि प्रमोदसुद्धा तिथे पोहोचले. संध्याकाळच्या मावळतीला तांबडा शुभ्र आकाश न्हाऊन निघाला होता. तांबूस चांदण्या प्रकाशात खळखळणाऱ्या समुद्राच्या लाटा मन प्रसन्न करत होत्या. गार वाऱ्याची झुळूक अंग मोहरत होती. आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी रेवतीच्या बाबांचं आजोळ होतं. रेवती आणि प्रमोदचं वेडिंग डेस्टिनेशन. रेवती मेघाला त्यांची खोली दाखवायला घेऊन जाते. बाबा दियाला मेघाची ओळख करून देण्यासाठी घेऊन येतात. मेघाला बघताच दिया जोरात ओरडते. दिया आनंदाने नाचून म्हणते, ओ माय गॉड मेघा. मेघा दियाला बघून आश्चर्यचकित होते आणि म्हणते, दिया, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. दिया म्हणते, अंकल, मेघा माझी कॉलेज फ्रेंड आहे. त्याचवेळी आई मेघाला जेवणासाठी बोलवायला येतात. तेव्हा आई म्हणते, दिया तुझं कॉलेज तर पुण्यात होतं. मेघा म्हणते, आई, आम्ही स्पेशल कोर्स दरम्यान एकत्र होतो. आई म्हणते, चला सगळे जेवायला. काय आमची वेडिंग प्लॅनर, सगळीकडे मलाच लक्ष द्यावे लागत आहे. दिया आणि बाबा एकमेकांना बघून हसतात. सगळे जेवणाच्या पंक्तीत बसतात आणि थोड्याफार गप्पा पण जमतात. मेघा म्हणते, दिया, तू आणि वेडिंग प्लॅनर, फायनली तुला तुझा गोल मिळाला तर. दिया म्हणते, ए आतू, जरा तो पापड दे ना. आईचं लक्ष दुसरीकडे केंद्रित करत मेघा जेवणानंतर रात्री तयार राहा. मेघा गोंधळून म्हणते, कशाला? आणि तू इतक्या हळू का बोलतेस? आई दियाचा प्लॅन ओळखून बोलते, मी सांगते ना, ती इतक्या हळू आवाजात का बोलते? अगं, ती भटकी तुलाही भटकायला घेऊन जाणार. काय गं, बरोबर ना? दिया म्हणते, यू आर द बेस्ट आतू. तूच मला बरोबर ओळखते. थोडीशी चिडवत आपल्या आत्याला ती मिठी मारते. आई म्हणते, चला आता मस्का नको मारूस. लवकर जा आणि लवकर या. मेघा म्हणते, एवढ्या रात्री कुठे जायचं? दिया म्हणते, नाईट लाईट्स बघायला. गोव्यात आल्यावर जर त्याची नाईट लाईफ नाही बघितली तर गोवा पाहिलाच नाही असं होईल. बाबा म्हणतात, ही काय तुम्हाला सोडायची नाही. जा पोरांनो, फिरून या. नंतर लग्नाची तयारी सुरू झाली की वेळ मिळणार नाही. रेवती म्हणते, ये हुई ना बात. आय लव्ह यू दिया. तू खरी मैफिलची जान आहेस. रोहन नुकताच येतो. एक जान इधर भी है. बाबा म्हणतात, अरे रोहन्या, तू कुठे राहिला होतास? दिया म्हणते, हे कोण ध्यान म्हणायचं? विक्रम म्हणतो, फ्रेंड आहे माझा. रोहन नाव आहे त्याचं. रोहन म्हणतो, हाय मेघा. हॅलो एव्हरीवन. आई रोहनला पण जेवण्याचा आग्रह करते, पण तो जेवण बाहेरूनच करून आल्याचं सांगत फ्रेश होण्यासाठी जातो. इथे दिया आणि रेवती तयार होऊन बाहेर सर्वांची वाट बघत असतात. लगेचच तिथे रोहन आणि प्रमोद हे दोघेही येतात. अजून विक्रम आणि मेघा यायचे बाकी होते. रेवती म्हणते, काय करूया, बाईकने जायचं की 4 व्हीलर? प्रमोद म्हणतो, लेडीज फर्स्ट, तुम्ही सांगाल तसं. रोहनही हो मध्ये हो करतो. इतक्या समोरून मेघा आणि विक्रम येतात. मेघाने छान गडद निळ्या रंगाचा वन पीस घातला होता आणि विक्रम जीन्स टी शर्ट आणि ब्राऊन लेदरचा जॅकेट. विक्रमही दिसायला एकदम हँडसम, अगदी सिनेमातल्या हिरोसारखा. दिया हळूच म्हणते, जोडी छान वाटते ना? रेवती म्हणते, तू प्लीज आता यांच्या बाबतीत नको ना सुरू करू.
भाई माहीत आहे ना तुला. सोड तू. चल आता. रोहन म्हणतो मी ड्राईव्ह करतो. कम ऑन लेट्स गो. दिया म्हणते लेट्स रॉक. सगळ्यात पुढच्या सीटवर विक्रम आणि रोहन. मागे दिया आणि मेघा. रेवती आणि प्रमोद बाईकने निघतात. सगळे एका ओपन पबजवळ येतात. आत एंट्री करताच आपल्याला थिरकायला लावणारं म्युझिक, वेगळ्याच विश्वात नेणारी रोषणाई, डान्स फ्लोअरवर पण वेगळीच अशी ढिंच्यान रोषणाई बदलत होती. सगळेच मस्त एन्जॉय करत होते. बीचवर टेंट रिझर्व करून सगळे तिथे बसले. रोहन आणि दियाने मस्त सर्वांसाठी काजू भेळ, प्रॉन्स फ्राय आणि 6 बियर ऑर्डर केल्या आणि मग ते दोघेही जागेवर येऊन बसले. दिया म्हणते प्रमोद आणि रेवती आज की पार्टी तुम्हारे नाम. सगळे टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात. प्रमोद म्हणतो थँक्स दिया. इतक्या स्टार्टर्स आणि ड्रिंक टेबलवर हजर होतात. सगळे गप्पा मारत ड्रिंक्सची मजा घेत होते. दिया म्हणते मेघा आज सब माफ आहे. मेघा म्हणते ए प्लीज नो हार्ड ड्रिंक. रेवती म्हणते ओनली वन टाईम दी. रोहन म्हणतो प्रमोद तू तरी सांग. प्रमोद म्हणतो नो कॉमेंट्स प्लीज. मला यात नका पाडू. विक्रम उठून जातो. विक्रमला उठून जाताना रोहन म्हणतो आता ह्याला काय झालं. दिया म्हणते ओनली वन सिप मेघा. नाही आवडली तर नको घेऊ. बट ट्राय न करता नाही नको बोलू. गोवा आहे हो, लेट्स एन्जॉय. सगळेच आग्रह करायला लागतात. तसं मेघा ओके म्हणून 2 घोट पिते. पण ते काही तिला जमत नाही. मेघा एकदम विचित्र तोंड करत बोलते या किती बेकार आहे. सगळी तोंडाची चव बिघडवली आणि मेघा फ्रेश होण्यासाठी निघून जाते. मेघा जातच असते इतक्या समोरून येणाऱ्या एका मंदेधुंद व्यक्तीचा धक्का वेटरला लागतो आणि त्याच्या हातातील ड्रिंक्सची प्लेट मेघावर पडणार त्या क्षणाला विक्रम तिला तिच्या हाताला धरून बाजूला ओढतो. मेघा स्वतःला सावरते. विक्रम तिला विचारतो आर यू ओके. मेघा म्हणते या आय एम फाईन. 2 मिनिटे कोणीच कुणाशी बोलत नव्हतं. विक्रम नंतर तिला विचारतो निघूया, सगळे वाट बघत असतील. मेघा म्हणते विक्रम दुसऱ्या हातात असलेलं सॉफ्ट पुढे करत तिला म्हणतो मेघा हे तुझ्यासाठी. इट्स जस्ट सॉफ्ट ड्रिंक, नो अल्कोहोल. तू हार्ड ड्रिंक्स घेत नाही म्हणून आणली तुझ्यासाठी. मेघा एकदम मिश्किलपणे हसत म्हणते थँक्यू आणि दोघेही आपल्या जागेवर येऊन बसतात. दिया म्हणते ए चला ना नाचूया, जाम भारी म्युझिक सुरू आहे. मेघा आणि विक्रम सोडून बाकीचे डान्स फ्लोअरवर जातात. हे दोघेही बसूनच एन्जॉय करत होते. स्वभाव एकसारखा जुळत असल्याने रोहन आणि दिया चांगलेच जवळ यायला लागले होते. पहाटे 4 वाजता सगळे घरी जायला निघतात. यावेळेस दिया आणि रोहन बाईकने निघतात. विक्रम स्वतः गाडी चालवतो. रेवती मस्त प्रमोदच्या खांद्यावर डोकं ठेवून मागच्या सीटवर झोपी जाते. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे प्रमोदही तिच्या डोक्यावर डोकं ठेवून झोपून जातो. पहाटेच्या वेळी मोकळ्या रस्त्यावर गाडीच्या वेगात गार वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करत होती. दोघेही शांतच. मेघा गाडीतला म्युझिक सिस्टीम चालू करते. नकळत गिअर बदलताना विक्रमच्या हाताला मेघाचा स्पर्श होतो. दोघेही शहारतात. विक्रम सॉरी बोलून समोरचा मिरर ठीक करतो. मेघाही मनात चलबिचल झाल्याने खिडकीतून बाहेर निहाळत असते. विक्रम अधूनमधून तिलाच बघत असतो. गाडी एकदाची दारावर येऊन थांबते. मेघा रेवती आणि प्रमोदला उठवून घरी आल्याचं सांगते. तसे ते दोघेही जांभळी देत आपापल्या खोलीत निघून जातात. दिया आणि रोहन आले नाही म्हणून मेघा आणि विक्रम तिथेच गाडीजवळ त्यांची वाट बघत असतात. विक्रम म्हणतो खूप उशीर झालेला आहे, तू जाऊन झोपू शकतेस. मी थांबतो इथे त्यांची वाट बघत. मेघा म्हणते इट्स ओके, थांबते मी पण, तेवढीच तुम्हाला कंपनी. विक्रम हळूच गोड स्माईल देत म्हणतो ओके. दोघांच्याही छान गप्पा रंगतात. गप्पांमध्ये 6 कधी वाजले कळलंच नाही दोघांना. इतक्यात बाबा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. बाबांनी त्या दोघांच्या कपड्यांवरून आधीच ओळखलं की ते अजून घरात गेलेलेच नाही. तरी ते विचारतात काय रे लवकर उठलात. विक्रम म्हणतो नाही, दिया आणि रोहन अजून आले नाही ना, त्यांचीच वाट बघतोय. बाबा म्हणतात ते तर कधीच येऊन झोपले, ती काय त्यांची बाईक. आणि ते निघून जातात. मेघा आणि विक्रम आश्चर्याने बघत गालातल्या गालात हसतात. विक्रम मेघाला जाताना अडवून म्हणतो मेघा तुझी कंपनी खरंच चांगली वाटली, थँक्स. मेघा हसून पुढे जाते. विक्रमच्या या वाक्याने ती वेगळीच आनंदून जाते. हा हा म्हणता लग्न फार व्यवस्थित पार पडलं. लग्नानंतर 5-6 दिवस तिथेच राहून उरलेल्या विधी पूर्ण करून रेवती आणि प्रमोद डायरेक्ट हनीमूनला जाणार होते. त्यांच्या जवळच्या मित्रांनीच तसा पॅकेज त्यांना गिफ्ट दिला होता. मेघाला काही कामामुळे लवकर निघावं लागलं.
तिने पॅकिंग केली आणि एअरपोर्टसाठी कॅब बुक केली. कॅब येताच सगळ्यांचा निरोप घेऊन ती निघाली. 15 मिनिटांनी आणखी एक कॅब आली मेघाला एअरपोर्टवर नेण्यासाठी. तो कॅब ड्रायव्हर विक्रमला भेटतो आणि सांगतो, दिया ही तिथेच असते. विक्रम आणि दिया काळजीत पडतात. विक्रम बाईक घेऊन मेघाला शोधायला निघतो. घरी सगळे घाबरतील म्हणून दिया आणि रोहन इतक्यात कोणाला काही सांगत नाही. विक्रम बाईक घेऊन थेट एअरपोर्टच्या दिशेने निघतो. अधूनमधून तिला फोनवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तिचा फोन बंद येतो. या 15 मिनिटात नक्की काय झाले काहीच कळायला मार्ग नव्हता. एअरपोर्टवर पोहोचण्यासाठी लागणारा तासाभराचं अंतर विक्रमने अर्ध्या तासात पार केला होता. इथे रोहन आणि दियासुद्धा तिला शोधण्याचा प्रयत्न करत होते. विक्रम एअरपोर्टवर सर्वत्र चौकशी करतो, पण मेघाचा काहीच पत्ता लागत नाही. सतत रोहन आणि दियाला सुद्धा संपर्कात ठेवून असतो. विक्रमच्या मनात मेघाबद्दल भीती वाटायला लागते. दुपारपासून मेघाला शोधता शोधता रात्रीचे 9 वाजतात. इथे घरी सगळे विक्रम कुठे गेला म्हणून विचार करतात, तसं रोहन काहीतरी काम सांगून वेळ मारून नेतो. 2 दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता. आज आता अचानक पावसाने जोर धरला होता. एका चहाच्या टपरीवर येऊन विक्रम थांबला. तिथे पण मेघाचा मोबाईलमधला फोटो दाखवत तिची चौकशी करू लागला. पावसात तो पूर्णपणे भिजला होता. गार वाऱ्यांची थंडी घालवण्यासाठी तो तिथेच थांबून चहा पीत बसला. पावसाचा जोर वाढत होता म्हणून टपरीवालाही घरी जाण्याच्या घाईत होता. सहज विक्रमला आठवले की त्याच्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील मित्राकडे लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस आहे, म्हणजे त्या डिव्हाइसचं काम सुरू आहे. विक्रमने त्याची मदत घेण्याचं ठरवलं, पण तो अशा ठिकाणी होता जिथे मोबाईलला रेंजच नव्हती. तो परत घराच्या दिशेने मेन रोडवर निघाला. थंडीने आता त्यालाही कापरी भरली होती, पण तरीही मेघाला शोधण्याची वेगळीच ओढ लागली होती. भर पावसात बाईक वेगाने चालवणं शक्य नव्हतं म्हणून तो नॉर्मल गतीने चालला होता. आसपास नजर फिरवत होता की कुठेतरी मेघा दिसेल. असंच जाता जाता रस्त्याच्या कडेला कोणीतरी पडलेलं त्याला दिसलं. त्याने बाईक थांबवली आणि तिथे जायला लागला. एकीकडे मेंदू पुढे जाण्यास नकार देत होतं, कारण एवढ्या पावसात अशा सामसूम ठिकाणी कोण का येईल? कोणी लुटारू टोळी तर नसेल. पण दुसरीकडे मन म्हणत होतं की न जाणो मेघाला अशी मदत लागली तर कोणीतरी करावी. कदाचित आपली पुन्हाही तिच्या कामी येईल. विक्रम जवळ जाऊन बघतो तर ती एक स्त्री असते हे त्याच्या लक्षात येतं. ती अक्षरशः चिखलात माखलेली होती. ती पाठमोरी असल्याने तिचा चेहरा दिसत नसतो. आणखी जवळ जाऊन तिला सरळ करताच तो चमकतो, कारण ती मेघा असते. एक क्षण त्याला खूप आनंद होतो, पण तिची अवस्था बघता तो थोडा काळजीत पडतो. तिला उचलून बाईकवर बसवतो, पण तिची शुद्धच हरपल्यामुळे थोडं कठीण होतं. त्याला दोरीसारखं पीळ घालतो. आधी तिला बाईकवर बसवून स्वतः पुढे बसतो आणि त्या शर्टने तिला आपल्या पाठीवर घट्ट बांधून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. धो धो पावसामुळे रस्ता सुद्धा नीट दिसत नव्हता. इतक्यात विक्रमचा फोन वाजू लागला. पावसात रिंगटोन तर ऐकू येत नव्हती, पण व्हायब्रेशनमुळे कळालं. गाडी थांबवून तो फोन रिसीव्ह करतो. गावाच्या आसपास आल्यामुळे मोबाईलने रेंज पकडली होती. रोहन म्हणतो, हॅलो विक्रम, कुठे आहेस तू? काही पत्ता लागला का मेघाचा? आणि पावसात कुठेस? काळजी करत आहेत सगळे. आता कुठे तुझा फोन लागतोय? विक्रम म्हणतो, रिलॅक्स. मेघा भेटली, पण तिची कंडिशन खूप खराब आहे. मी नंतर सविस्तर सांगतो. आम्हाला घरी पोहोचायला बराच वेळ लागेल आणि पावसाचा जोर बघता सगळंच कठीण आहे. रोहन म्हणतो, ओके ओके, मला सांग सध्या तुम्ही कुठे आहात? विक्रम त्याला तो उभा असलेल्या गावाच्या ठिकाणाचं नाव सांगतो. अनायसे त्या गावी रोहनचा डॉक्टर मित्र राहत असतो. तो विक्रमला तिथे जाण्यास सुचवतो आणि स्वतः त्या मित्राला विक्रम मेघाच्या येण्याची कल्पना देऊन ठेवतो. मेघाची हालत बघता या पावसात दुसरा कोणताच पर्याय नसल्याने विक्रम रोहनच्या डॉक्टर मित्राकडे जातो. डॉक्टर दारातच त्यांची वाट बघत असतो. विक्रमला येताना बघून तोही धावत त्याच्याजवळ जातो आणि मेघाला सावरतो. दोघे मिळून मेघाला आत घेऊन येतात. डॉक्टरच्या 2 मजली घराची केअरटेकर बाजूलाच राहत असते. तिच्या मदतीने मेघाचे ओले झालेले कपडे बदलून मेघाला आतल्या खोलीत बेडवर झोपवतात. डॉक्टर म्हणतात, विक्रम, मी तिला इंजेक्शन दिलं आहे. तिला लवकरच बरं वाटेल. तिला आराम करू देत. बाकी सगळं नॉर्मल आहे. देवाच्या कृपेने तिच्यासोबत काहीही वाईट घडलेलं नाही आहे. सो काम डाऊन. विक्रम म्हणतो, थँक्यू सो मच डॉक्टर. देवासारखे भेटलात. डॉक्टर म्हणतात, आता तुम्ही चेंज करून घ्या.
त्या कपाटात माझे काही कपडे आहेत ते घ्या. तुम्ही खूप भिजलाय. बाय द वे मला हॉस्पिटलला निघायला हवं. माझी नाईट शिफ्ट आहे. सकाळी भेटू. एवढं बोलून डॉक्टर निघून जातो. विक्रम कपडे बदलून येतो आणि मेघाचा हात हातात घेऊन तिचा निरागस चेहरा न्याहाळत तिथेच उषाजवळ बसतो. शरीर थकल्यामुळे त्यालाही झोप लागते. तो तिथेच मेघाचा हात हातात घेऊन बसल्या बसल्या झोपून जातो. इथे रोहन दियाला मेघा सापडल्याचं सांगतो. घरी सगळे काळजीत पडतील म्हणून ते दोघे घरी काहीच सांगत नाही. मेघा आणि विक्रम घरी आल्यावर सगळं खरं सांगायचं असं ते दोघे ठरवतात. सकाळी विक्रमला जाग येते तेव्हा अजूनही अंधार पडलेला असतो. तो घड्याळात पाहतो तर 8 वाजलेले असतात. तो खिडकी उघडून बघतो तर सर्वत्र पावसामुळे अंधार पडलेला असतो. बाहेर अजूनही धो धो पाऊस पडत असल्याने सगळीकडे पाणी भरलेलं असतं. विक्रम मागे वळून बघतो तर मेघा अजूनही झोपेत असते. तो तिलाच एकटक निहाळत असतो. इतक्यात मेघाला जाग येते. आसपास नजर फिरवते तर सगळंच अनोळखी असतं. विक्रम तिच्याजवळ जाऊन बसतो. त्याला बघताच तिचा जीव भांड्यात पडतो. विक्रम विचारतो, कशी आहेस मेघा? तुला बरं वाटतंय ना? तशी मेघा विक्रमच्या गळ्यात पडून रडायला लागते. तिच्या मिठीत येताच विक्रमलाही वाटलं की आपण आलिंगन द्यावं, पण त्याने फक्त तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. विक्रम म्हणाला, मेघा शांत हो. मी आहे ना इथे. प्लीज काम डाऊन. तिच्या डोक्यावरून हळूवार कुरळत तो बोलत होता. मेघा अजूनही प्रचंड घाबरलेली विक्रमच्या मिठीतच रडत होती. विक्रमही काही वेळ तिला मोकळं होऊ देतो. मेघा, मेघा, वेडाबाई, मी आलोय ना, काळजी करू नको. शांत हो आधी. तू थांब, मी तुझ्यासाठी फर्स्ट क्लास कॉफी घेऊन येतो. एव्हाना तिच्या लक्षात येतं की ती नकळत विक्रमच्या मिठीत विसावली. मेघा विक्रमच्या मिठीतून स्वतःला सावरत नजर चोरते. आय एम सॉरी. विक्रम म्हणतो, इट्स ओके, मी कॉफी घेऊन येतो. मेघा उठून फ्रेश व्हायला जाते, पण पायात चमक भरल्याने तिला चालता येत नव्हते. इतक्यात विक्रम कॉफी घेऊन येतो. विक्रम तिला धडपडताना बघून विचारतो, काय झालं? मेघा म्हणते, कदाचित माझ्या पायात चमक भरली आहे. विक्रम म्हणतो, बस इथे, कॉफी घे आधी. मेघा थँक्स म्हणते. विक्रम म्हणतो, थँक्स काय त्यात, कॉफीच तर आहे. मेघा म्हणते, कॉफीसाठी नाही, थँक्स फॉर एव्हरीथिंग. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवतात. काही सेकंदात भानावर येऊन विक्रम विचारतो, बघू कुठे पाय मुरगळला ते? मेघा म्हणते, आपण कुठे आहोत आणि तू मला कसं शोधलंस? मग विक्रम कालपासून ते आतापर्यंतचा सगळा घटनाक्रम मेघाला सांगतो. मेघा म्हणते, माझ्यामुळे खूप त्रास झाला ना तुला? विक्रम म्हणतो, बरं ते जाऊ दे, काल नक्की काय झालं? मेघा सांगते, काल कॅबमध्ये बसल्यावर काही अंतरानंतर ड्रायव्हरने अचानक गाडीचा वेग वाढवला. मी त्याला गाडी थांबवायला सांगितली. माझा विरोध बघून त्याने कसलासा स्प्रे माझ्या तोंडावर मारला. त्यानंतर काय झालं मला आठवत नाही. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी एका पडीक खंडरमध्ये होते. अंधार पडत आला होता. आसपास फक्त झाडी होती. मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण रस्ता काहीच कळत नव्हता. माझा फोन, माझा सामान काहीच जवळ नव्हतं. एका ठिकाणी 7 ते 8 जंगली श्वापद होती. मला बघताच माझ्या अंगावर धावून आली. मी माझा जीव वाचवण्यासाठी पळत सुटले. एका दगडावर ठेच लागून पडले. कदाचित त्यातच माझा पाय मुरगळला असावा, पण जीव वाचवण्याच्या नादात त्यावेळी कळलं नाही. त्यातच पाऊससुद्धा सुरू झाला. मी नक्की कुठल्या दिशेने चालले आहे हे पण मला माहीत नव्हतं. मी पूर्णपणे घाबरले होते. धावून धावून पूर्ण थकले होते. भर पावसात माझा अवतार बघून मेन रोडवर कोणीही गाडी थांबवत नव्हतं. त्यातच मला कधी ग्लानी आली माहीत नाही. आता जाग आली तेव्हा तुम्ही समोर दिसलात आणि जीवात जीव आला. विक्रम म्हणतो, तुम्ही नाही, तू म्हण. तुम्हीपेक्षा तू जास्त जवळचं वाटतं. मेघा त्याला बघत असते. विक्रम तिच्या डोळ्यासमोर टिचकी मारून विचारतो, कुठे हरवलीस? मेघा म्हणते, काही नाही. विक्रम म्हणतो, बाहेर जागोजागी पाणी भरले आहे. सगळे रस्ते बंद आहेत. मगाशी डॉक्टरचा पण फोन येऊन गेला. तो सुद्धा हॉस्पिटलमध्ये आहे. पावसामुळे तोही अडकला आहे. अरे, मी बोलत काय बसलोय? किचनमध्ये आपल्या खाण्याचा बंदोबस्त करतो. तू आराम कर. आणि तो किचनमध्ये निघून जातो. थोड्या वेळाने मेघाही तिथे येते. विक्रम खाण्यासाठी काय बनवता येईल किंवा आता काय अवेलेबल आहे ते बघत असतो. मेघा किचनच्या दारातूनच बघत असते. रोहनने सांगितल्याप्रमाणे डॉक्टर अनमॅरिड आहे, म्हणजे घरात काही उपलब्ध असणं कठीण आहे. तो फ्रीज उघडून बघतो तर त्यात ब्रेडचं पॅकेट आणि अंडे
जाम, बटर हेच थोड्याफार प्रमाणात होतं. ओट्यावर बास्केटमध्ये 4-5 मॅगीचे पॅकेट होते. काल दुपारपासून उपाशी, त्यामुळे भूक तर खूप लागली होती. मस्तपैकी अंडा ब्रेड खाण्याचा बेत केला आणि तयारीला लागला. मेघा लांबूनच हसत होती. तिच्या हसण्याचा आवाज ऐकून तो तिला आधी ओरडू लागला. विक्रम काळजीपोटी थोडंसं रागात म्हणतो, मेघा, तुला आराम कर सांगितले होते ना. मेघा म्हणाली, मी आता बरी आहे. आणते, मी ऑमलेट बनवते. विक्रम म्हणतो, का? माझ्या हातचं खाल्ल्याने पोट बिघडणार नाहीये. मेघा थोडंसं विक्रमला चिडत म्हणते, काय माहीत, मला थोडीच त्याचा अनुभव आहे. विक्रम ऑमलेट बनवता बनवता म्हणतो, हो का? मग आज खाऊनच बघ. मेघा गोड हसत म्हणते, हो मग खावंच लागेल, दुसरा पर्याय नाही ना. दोघेही टेबलवर नाश्ता करायला बसतात. मेघा म्हणते, छान झालंय पण मीठ टाकायचे राहून गेले. विक्रम म्हणतो, खरंच? बघू. आणि तो ऑमलेट पाव खाऊन बघतो. काहीही बरोबर आहे सगळं. मेघा उगाच विक्रमला चिडवत म्हणते, हो बरोबरच आहे सगळं. दोघेही हसत खेळत नाश्ता संपवतात. विक्रम सगळं आवरून ठेवतो. मेघा बाहेरचा अंदाज घेण्यासाठी बाल्कनीत जाते. पावसाची सर तिच्या अंगावर येते. गार वाऱ्याची झुळूक मनाला भुरळ घालून जाते. आपले दोन्ही हात पसरून ती त्या पावसाचा आनंद घेत असते. तिला भिजताना बघून विक्रम तिला आत ओढतो. अडखळल्यामुळे तोल जाऊन ती विक्रमवर पडते. विक्रम बाजूच्या सोफ्याचा आधार घेत तिला सावरतो. त्याचा स्पर्श, त्याचा सुगंध तिला भुरळ पाडतो. दोघांची नजरभेट होते. या नजरभेटीत दोघेही हरवून जातात. लँडलाईनवर फोन वाजल्यामुळे दोघेही भानावर येतात. विक्रम मेघाला सावरून सोफ्यावर बसवत फोन उचलतो. रोहनचा फोन असतो. रोहनला हालवाल सांगून विक्रम फोन ठेवून देतो. अशीच गप्पांमध्ये संध्याकाळ कधी होते कळतच नाही. मेघा कॉफी घेऊन येते. विक्रम मोबाईल ब्लूटूथला कनेक्ट करून गाणी लावतो. बाहेर पडणारा पाऊस, गार वारा आणि रेडिओवरील रोमॅन्टिक गाणी. काय योग जुळून आला होता. रेडिओवाले पण अशा पावसात खूप छान गाणी लावतात. मेघा डोळे बंद करून गाणं अनुभवत असते. मंत्रमुग्ध असतानाच डोळे उघडते. अगदी समोर विक्रम उभा असतो. मेघा वळून खिडकीजवळ पाऊस नेहाळते. मुरगळलेल्या पायामुळे धडपडणार तोच विक्रम तिला दोन्ही हातांनी धरतो. मेघाला आपल्या दिशेने वळवतो. मेघा हळूच त्याच्या मिठीत शिरते. तोही तिला अलगद आपल्या मिठीत सामावून घेतो. त्या गाण्याच्या तालात तसेच हरवून जातात. त्याच्या हृदयाची धडधड वाढायला लागते, जी तिला स्पष्ट ऐकू येऊ लागते. त्याच्या स्पर्शाने तिच्याही अंगावर शहारे आले होते. पण जगातील सर्वात सुरक्षित जागा हीच आहे याची खात्री तिला होती. प्रेम कितीही उफाळून आलं असलं तरी प्रणयाची सीमारेषा त्यांनी ओलांडली नव्हती. दोघेही असेच नंतर सोफ्यावर बसून होते. ती त्याच्या मिठीत त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत कधीच झोपी गेली होती. सकाळपर्यंत पाऊस बऱ्यापैकी कमी झाला होता. रस्त्यावरचं पाणीही कमी झालं होतं. आता घरी निघायला हरकत नाही या विचाराने डॉक्टरचा निरोप घेऊन दोघे बाईकने निघतात. मेघा अजूनही गालातल्या गालात लाजत असते. आज घरी जाऊन आईबाबांना सांगून मेघाला आपल्या पास्टबद्दल सगळं खरं सांगून प्रपोज करायचं विक्रमने ठरवलं होतं. मेघाही खूप खुश होती. तिनेही आपल्या भावना विक्रमला सांगण्याचं ठरवलं होतं. गाडी एकदाची विक्रमच्या आजोळी येऊन थांबते. सकाळीच रोहन आणि दियाने मागच्या 2 दिवसांचा सारांश घरी आईबाबांना आणि रेवती प्रमोदला सांगितला होता. सगळे वाटच बघत होते. मेघा आणि विक्रम घरात येतच होते. इतक्यात समोरून शिखा येते. आल्या आल्या विक्रमला मिठी मारून ओठांवर हलकेच किस करते. तिच्या येण्याने विक्रमला धक्काच बसतो. तो स्तब्ध होऊन जातो. मेघा त्या दोघांना अशा प्रकारे एकत्र बघून तिथेच थांबते. बाकीचे मेघाजवळ जाऊन ती ठीक असल्याची विचारपूस करून मेघाची शिखासोबत ओळख करून देतात. शिखा म्हणते, हाय मेघा, मी शिखा, विक्रमची बायको. मेघा फक्त बघत असते. प्रमोद येऊन मेघाला मिठी मारतो. प्रमोद म्हणतो, दी कशी आहेस? चल तू आधी आत चल. प्रमोद मेघाला हात पकडून आत घेऊन जातो. पण मेघाची नजर विक्रमवरच स्थिरावते. इथे शिखा अजूनही विक्रमचा दंड घट्ट धरून आहे. पण विक्रम मात्र मेघालाच पाहतोय. सगळे आत निघून जाताच विक्रम शिखाला दूर लोटतो. विक्रम म्हणतो, का आली आहेस परत? शिखा लाडात येऊन म्हणते, असं नको बोलू ना. त्याला मागून मिठी मारून ती म्हणते, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. विक्रम म्हणतो, रिअली? आज 10 वर्षानंतर कळलं तुला? सगळं काही तुझ्या मनासारखं घडत होतं तरी निघून गेलीस. प्रेम करत होतो आपण एकमेकांवर, मग माझा विचार न करताच निघून गेलीस. शिखा म्हणते, आय एम सॉरी, मूर्खपणा केला मी.
नितीनच्या खोट्या प्रेमाने भुरळ घातली होती मला. पण आता मी तुला सोडून कुठेच जाणार नाहीये. विक्रम सरळ खोलीत निघून जातो. इथे आई बाबा सगळेच मेघाच्या अवतीभोवती आहेत. आई मेघाच्या डोक्यावरून वात्सल्याचा हात फिरत म्हणते, मेघा, आता जास्त विचार नको करूस, आराम कर. मी सर्वांसाठी पानं वाढायला घेते. जेवण करून घ्या सगळे. बाबा म्हणतात, आणि आता मेघाला कोणी प्रश्न विचारू नका. रेवती म्हणते, आई मी पण येते ग मदतीला. आणि रेवती किचनमध्ये निघून जाते. बाबा दियाला म्हणतात, दिया तू विक्रमला बोलावतेस का जेवायला? दिया म्हणते, हो मी आलेच. शिखा मेघाजवळ येऊन बोलते, काय ग मेघा, एनी प्रॉब्लेम? तू नेहमीच अशी गप्प असतेस का? शिखाला अजूनही काही सारांश माहीत नसतो. बाबा म्हणतात, बेटा तू जा, तू फ्रेश होऊन ये. आणि मेघा जाते. तेव्हा बाबा शिखाला म्हणतात, मेघा आताच आली आहे, जा आवरून ये, नंतर निवांत गप्पा मारा. शिखा म्हणते, ओके, आय डोंट माइंड. बाबा रोहनला म्हणतात, रोहन, पोलिसांना काही माहिती हाती लागली का? रोहन म्हणतो, नाही, अजून त्यांचा तपास सुरू आहे. सगळे जेवायला बसतात आणि त्यांच्या गप्पाटप्पा सुरू होतात. मेघाच्या अगदी समोरच्या खुर्चीवर शिखा बसते. विक्रमही येतो. त्याच्यासाठी शिखाच्या जवळची खुर्ची रिकामी असते. तो नाईलाजाने तिथे बसतो. शिखा सारखी विक्रमच्या मागे पुढे हे वाढू का ते वाढू का असंच सुरू होतं. विक्रम मात्र तिला अवॉइड करत होता. मेघाचं जेवणात अजिबात लक्ष नव्हतं. विक्रमचीही काहीशी तीच परिस्थिती होती. बाबांनी हे बरोबर हेरलं, पण आता शांतच राहणं पसंत केलं. मेघा म्हणते, आई बाबा उद्या मला निघायला हवं, म्हणजे इथले सगळे फंक्शन्स संपले आहेत. आता पुढची तयारी करायला मला जावं लागेल. आई म्हणते, अगं पण काय घाई आहे? उद्या रेवती आणि प्रमोद हनीमूनला फिरायला जाणार आहेत. तू एकटी घरी कशी राहणार? त्यापेक्षा 5 दिवसांनी आमच्यासोबतच निघ. मेघा म्हणते, नको आई, तिथे खूप कामं खोळंबली आहेत, मला जावं लागेल. शिखा म्हणते, मॉम म्हणत आहेत तर राहा ना, अजून आपली नीट ओळखही झाली नाहीये. विक्रम तूच सांग ना आता. आई म्हणते, हो विक्रम तूच सांग, तुझं नक्की ऐकेल. विक्रम मेघाला सगळं सविस्तर सांगता येईल या विचाराने म्हणतो, थांब ना मेघा प्लीज. मेघा डोळ्यातील अश्रूंचा बांध आवरता न आल्याने जेवण अर्धवट सोडून जाते. तिला तसं जाताना बघून विक्रमही बेचैन होऊन उठून जातो. आई म्हणते, अरे सोन्या, आता तुला काय झालं? बाबा म्हणतात, जाऊ देत, थकले असतील दोघे, तुम्ही जेवा सगळे. दिया रेवतीच्या कानात हळूच कुजबुजते, यावेळेला मी जोडी जुळवायच्या आधीच जोडी जमली की काय? रेवती म्हणते, शट अप दिया, इट्स नॉट पॉसिबल. बट जर असं असेल देन इट्स व्हेरी डिफिकल्ट टू भाई. दिया म्हणते, मी जाऊन बघते मेघाला. दिया मेघाला भेटायला जाते तेव्हा ती गच्चीवर एकटीच विचारात गुंग असते. दिया मागून येऊन तिला घाबरवते. दिया म्हणते, काय ग, कुठे हरवलीस? आल्यापासून बघते. मेघा म्हणते, नाही, काही खास नाही. इतक्यात रेवती आणि रोहनही तिथे येतात. रोहन म्हणतो, मला कोणी सांगेल हे शिखाचं काय मॅटर आहे? दिया म्हणते, ए डफर, मॅटर काय? काही. रोहन म्हणतो, अरे म्हणजे विक्रमचं लग्न झालं आहे हे आधी कधी बोलला नाही तो, आणि ही आज एकदम इथे उगवली म्हणून विचारलं. रेवती म्हणते, मी सांगते. ॲक्च्युअली शिखा आणि भाई एकाच कॉलेजमध्ये होते. भाई लास्ट इयरला आणि शिखा फर्स्ट इयरला. त्यांची ओळख झाली. तिथेच भाईने तिला प्रपोज केलं आणि शिखाचं कॉलेज संपल्यावर दोघांनी लग्न केलं. बाकी त्यांची लव्ह स्टोरी डिटेलमध्ये सांगण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही, कारण ते खरंच प्रेम होतं असं मला वाटत नाही. शिखा आपल्या आजी आजोबांकडे वाढली. हर पॅरेंट्स वॉज सेपरेटेड. तरी लग्न सगळ्यांच्या सहमतीने झाले होते. सगळं काही हिच्या मनासारखं होतं. कॅथलेटिक वेडिंग, युरोप टूर, एवढंच काय तर लग्नानंतर वेगळं घर आणि वेगळा संसारसुद्धा. दिवसभर फक्त शॉपिंग, फिरणं आणि पार्टी, रात्री उशिरा घरी यायचं, हेच लाईफस्टाईल. नवीनच लग्न झाले आहे, जबाबदारी सांभाळायला थोडा वेळ लागेल म्हणून भाई सगळं इग्नोर करत होता. एक दिवस अचानक शिखा चक्कर येऊन पडली. डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर कळलं की शी इज प्रेग्नेंट. भाई तर जाम खुश झाला होता. तिला कुठे ठेवून कुठे नको असं झालं होतं. त्याने घरी कळवल्यावर आईसुद्धा भाईकडे राहायला गेली, स्पेशली शिखाची काळजी घेण्यासाठी. 2-4 दिवस सगळं ठीक होतं, पण शिखाच्या मनात वेगळंच चालू होतं. आजी आजोबांकडे थोडे दिवस राहायला जाते सांगून ही मैत्रिणीकडे राहायला गेली. आजी आजोबा घरी आले होते शिखाचं अभिनंदन करायला. तेव्हा कळालं की ती खोटी बोलून दुसरीकडेच कुठे गेली. पण कुठे गेली
आणि खोटं बोलायची काय गरज होती हे ती आल्यावर सविस्तर कळलं. मैत्रिणाने तिच्या बॉयफ्रेंडची मदत घेतली म्हणजे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला नवरा म्हणून खोटी सही करायला लावली आणि ॲबॉर्शन करून आली. शिखाला बाळ नको होतं. तिला तिची नेहमीची लाईफस्टाईल गमवायची नव्हती. भाईचं आणि तिचं खूप जोरदार भांडण झालं. रागाच्या भरात भाईने तिला कानशिलात लगावली, पण नंतर अजून एक संधी द्यावी असा विचार करून तिची समजूतही घातली. पण शिखा हट्टी होती. गेली आठवडाभराने नोट लिहून, डिअर विक्रम, मी जात आहे कायमची. मला शोधण्याचा प्रयत्न करू नको. मला हवी असलेली लाईफस्टाईल, माझं स्वातंत्र्य जगायला. सो गुड बाय शिखा. त्या दिवशी जी गेली ती आज 10 वर्षांनी परत आली आहे. भाई खूप प्रेम करतो तिच्यावर. आताही मनात आलं तर कदाचित तिला माफही करेल. शिखाबाईची निवड होती. तिच्या बाबतीत सगळे निर्णय भाईच घेईल, म्हणून बाबाही शांत आहेत. त्यांनी सर्व निर्णय भाईवर सोपवले आहेत. त्याचा आनंद हाच आमचा आनंद. इतक्या शिखा तिथे येते. शिखा म्हणते, हाय, एनी सिक्रेट मीटिंग? मी आल्यावर अगदी गप्प झालात सगळे. रोहन म्हणतो, हो मग काय. रेवती अगदी त्रासून म्हणते, मी निघते, मला उद्याची पॅकिंग करायची आहे. दिया थोडासा आवाज वाढवून म्हणते, रोहन, आपण पण निघूया ना, येतोस ना? रोहन म्हणतो, हो हो येतो ना. मेघा ही जायला निघते तर शिखा तिला अडवते. शिखा मेघाला म्हणते, मेघा यार, तू तरी बोल माझ्याशी. बाकीच्यांचा राग मी समजू शकते, पण इट्स ओके, फॉरगेट इट. तू काय करतेस? आय मीन प्रोफेशनली काय करतेस? मेघा म्हणते, इंटेरियर डिझाईन करते मी. शिखा म्हणते, फक्त एवढेच ना? मेघा म्हणते, घराला घर पण देते. तुला नाही कळणार. मला आराम करायचा आहे, येते मी. शिखा म्हणते, ओके, आणि मेघा निघून जाते. रात्री सगळं आवरून सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. इथे शिखा विक्रमला मनवण्यासाठी पूर्ण तयारी करत असते. थोड्या वेळाने विक्रम खोलीत येतो. दार उघडून बघतो तर संपूर्ण खोलीत मंद असा सुगंध दरवळत होता. चहूबाजूंनी रंगीबिरंगी कॅन्डल्स प्रकाशत होत्या. बेडवर छान गुलाबाच्या पाकळ्या सजवल्या होत्या आणि समोर शिखा होती, अगदी लाल रंगाच्या शॉर्ट 2 पीस गाऊनमध्ये. केसांचा बांधलेला मेसी बन, त्यातून चेहऱ्यावर दोन्ही बाजूंनी गालावर ओघळणारी केसांची शीर हलकेच उडत होती. गडद लाल रंगाची लिपस्टिक तिचं सौंदर्य खुलवत होती. एकेकाळी याच सौंदर्याच्या प्रेमात पडला होता विक्रम. शिखाने विक्रम आत येताच मागून दाराला कडी लावली. आपल्या मादक चालीत त्याच्याजवळ गेली. पटकन त्याच्या मिठीत शिरून बिलगली. तो अजूनही स्तब्ध होता. त्याच्या शर्टाची कॉलर बाजूला करून त्याच्या मानेवर किस करायला जाणार तोच विक्रम तिला दूर करतो आणि बाहेर जाण्यासाठी दार उघडायला लागतो, पण शिखा त्याला मागून घट्ट मिठी मारते. तिच्या लाडीक सुरात त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण विक्रम तिचे दोन्ही हात झटकून बाहेर निघून जातो. विक्रम बीचवर फिरत असताना त्याला काही अंतरावर मेघा दिसते. वाळूत बसून छान निखळणारा समुद्राचा आवाज आणि सुसाट वाहणाऱ्या वाऱ्याचा गारवा यात आपल्याच विचारात गुंग होती. तिच्या बाजूला काही अंतरावर रोहन आणि दिया गप्पा मारत बसले होते. विक्रम हळूच जाऊन तिच्या बाजूला बसतो. तोही एकटक त्या समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटांकडे पाहत असतो. मेघा आणि विक्रमला एकांत मिळावा या हेतूने दिया आणि रोहन त्यांना सोडून फेरफटका मारायला निघून जातात. विक्रम मेघाकडे वळून बघतो. ती शांत डोळे मिटून असते. तो तिला बराच वेळ बघत होता. मेघा तसंच स्वतःला वाळूवर झोकून देते आणि डोळे उघडून निळाशार आकाशात चांदणे पाहत बसते. दोघेही शांतच. बोलायचं तर खूप काही आहे, पण सुरुवात कुठून करावी इथेच सगळं अडलं होतं. विक्रम कुठे निघून गेला हे पाहण्यासाठी घरातून निघालेली शिखा त्याला शोधत शोधत बीचवर आली आणि लांबूनच तिने विक्रम आणि मेघाला एकत्र पाहिले. विक्रम म्हणतो, मेघा, मला तुला काही सांगायचे आहे. मेघा उठून उभे राहण्याच्या तयारीत म्हणते, मला माहीत आहे, रेवतीकडून सगळं कळलंय मला. विक्रम म्हणतो, तू काहीच बोलणार नाही त्यावर? मेघा म्हणते, माझ्या बोलण्याने काय होणार आहे? तुझी बायको परत आली आहे. सगळं विसरून माफ कर तिला. आफ्टर ऑल तुझं प्रेम आहे तिच्यावर. नव्याने संसार सुरू करा. विक्रम म्हणतो, मेघा, आणि तू? मेघा म्हणते, माझं काय विक्रम, मी आली तशी जाणार. विक्रम आश्चर्याने बघत बसतो, काहीच बोलत नाही. मेघा म्हणते, निघूया, उशीर झाला आहे खूप. दोघेही घरी यायला निघतात. समोर शिखा वाटच बघत असते. त्या दोघांना एकत्र बघून रागाने लालबुंद होऊन खोलीत निघून जाते.
इथे मेघाही शांतपणे निघून जाते. विक्रमचे बाबा लांबूनच सगळं पाहत असतात. विक्रम तिथे सोफ्यावर पाय पसरून डोक्यावर हात ठेवून झोपून जातो. सकाळी उठतो तेव्हा बाबा समोरच बसलेले असतात. आई त्याला चहा आणून देते. बाबा म्हणतात, विक्रम, नात्यांमध्ये कधीही संशय येऊ देऊ नये. 2 दगडांवर पाय ठेवून चालण्यापेक्षा एकच काय तो निर्णय घ्यावा नेहमी. बाकी तुझा निर्णय तूच घ्यायचा आहे. विक्रम फक्त बाबा एवढंच बोलतो आणि बाबा उठून निघून जातात. रोहन नुकताच येतो आणि म्हणतो, अरे तू अजून इथेच? आवर लवकर. प्रमोद आणि रेवतीला एअरपोर्टवर सोडायला जायचं आहे. आम्ही कधीपासून तयार आहोत. विक्रम म्हणतो, आलोच मी तयार होऊन. शिखा म्हणते, मी पण येणार आहे. दिया हळूच कुजबुजत म्हणते, आता ही कशाला? शिखा म्हणते, काही म्हणालीस का? रोहन टर खेचत म्हणतो, नाही, म्हणजे गाडीत जागा होणार नाही ना म्हणून. शिखा तोंड वाकडं करत म्हणते, व्हेरी फनी. रेवती आणि प्रमोद तयार होऊन येतात. देवघरात नमस्कार करून आईबाबांच्या पाया पडून निरोप घेतात. विक्रमही तयार होऊन येतो. इतक्यात रोहनचा मोबाईल वाजतो. रोहन म्हणतो, हॅलो. पोलीस म्हणतात, हॅलो मिस्टर रोहन. मेघा मॅडमचं ज्याने अपहरण केलं होतं तो पकडला गेलाय. रोहन म्हणतो, ग्रेट सर. पण काही कळलं का त्याने असं का केलं आणि कुणाच्या सांगण्यावरून केलं? पोलीस म्हणतात, ॲक्च्युली ही सराई चोरांची टोळी आहे. फंक्शनच्या ठिकाणची माहिती ठेवून असतात हे लोक. त्या कॅब एजन्सीच्या माणसाला पण पकडले आहे आम्ही. तो एजंट या टोळीला बुकिंगची माहिती पुरवायचा आणि ओरिजिनल कॅबवाल्याऐवजी या टोळीची कॅब जायची. रोहन म्हणतो, ओ माय गॉड, हे तर जाम सिरियस आहे. पोलीस म्हणतात, हो, ह्यांचा मुख्य हेतू फक्त ऐवज लंपास करण्याचा होता. बट डोंट वरी, आता ते आमच्या ताब्यात आहे. आय एम सॉरी, पण त्यांच्याकडून काहीच सामान हाती लागलं नाही. हे चोर सगळं सामान ताबडतोब विकून टाकतात. रोहन म्हणतो, इट्स ओके सर, सामानाचं काही नाही. ते लोक पकडले गेले ते महत्त्वाचं. थँक्यू सो मच. पोलीस म्हणतात, माय प्लेजर, आणि फोन ठेवून देतात. रोहन फोन ठेवून सगळं संभाषण बाकीच्यांना सांगतो. आई म्हणते, देवच पावला बाई. चला पोरांनो, निघा आता, खूप उशीर होते. सगळे गाडीत बसतात. रोहन पुढे ड्रायव्हिंग सीटवर, त्याच्या बाजूला दिया, त्यांच्या मागे रेवती आणि प्रमोद, आणि सर्वात शेवटी मेघा, मध्ये विक्रम आणि त्याच्या बाजूला शिखा. शिखा अगदी विक्रमला खेटून बसली होती. मेघाने आपलं लक्ष खिडकीबाहेर ठेवूनच योग्य समजलं. एअरपोर्टवर पोहोचल्यावर प्रमोद आणि रेवतीला सगळे निरोप देतात आणि येताना चहाच्या टपरीवर थांबतात. रोहन टपरीवाला दादाला म्हणतो, दादा, सगळ्यांसाठी तंदूर चहा करा. दिया म्हणते, 1 नंबर चहा मिळतो इथे. त्यातल्या त्यात तंदुरी चहा तर क्लास आहे. शिखा म्हणते, रिअली? थोड्या वेळाने लाल मातीच्या छोट्या मटका आकाराच्या भांड्यात चहा हजर होतो. ते छोटंसं भांडं दोन्ही हातांच्या उंजळीत धरायचं. त्या भांड्याचा गार हाताला होणारा उबदार स्पर्श आणि वाफाळलेल्या चहाचा सुगंध घेत या कुडकुडणाऱ्या गारव्यात फुर्र फुर्र करत एक एक घोट करत चहा प्यायची मजा फार वेगळीच असते. मेघा म्हणते, खरंच खूप मस्त आहे चहा. शिखा म्हणते, हो खरंच ऑसम आहे. रोहन त्या पावसात आपल्या गुडघ्यावर बसून तेच चहाचं छोटंसं मडकं पुढे करत म्हणतो, दिया, या चहाच्या सुगंधाप्रमाणे तूही माझ्या आयुष्यात दरवळत राहशील. सगळ्यांच्या जोड्या जुळता जुळता आज आपली जोडी जुळवून घेशील का? शिखा म्हणते, हाऊ रोमॅन्टिक. अगदी लाडी खाऊन ती बोलत असते. रिया आनंदाने म्हणते, डफर, मगाशी हेच माझ्या मनात होतं. आय लव्ह यू यार. रोहन खुश होऊन तिला उचलून घेतो. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. विक्रम आणि मेघा समोरासमोर फक्त एकमेकांना पाहत बसले आहेत. थोड्या वेळाने घरी पोहोचल्यावर दिया म्हणते, आतू, आम्ही आलो ग. आई सगळ्यांना भिजलेले बघून रागवत असते. लहान आहात का रे सगळे असं पावसात भिजायला? रोहन म्हणतो, अहो गाडी बंद पडली, मग चालतच आलो. बाबा म्हणतात, फोन करायचं ना, दुसरी गाडी पाठवली असती. शिखा म्हणते, उलट बरं झालं गाडी बंद पडली ते. काय छान पाऊस पडतोय, मूड फ्रेश झाला. सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. थोड्या वेळाने विक्रम शॉवर घेऊन बाहेर येतो नि तसाच खिडकीतून बाहेर निहाळत राहतो. शिखा त्याचे ओले केस पाहून टॉवेलने पुसायला जाते. विक्रम त्याच्या आणि मेघाच्या याच पावसातल्या आठवणीत रमलेला असतो. त्याला भानच नसते की सोबत शिखा आहे. विक्रम त्या रात्रीतली मेघाने मारलेली मिठी आठवत शांत डोळे मिटून म्हणतो, आय लव्ह यू. प्लीज अशीच माझ्या मिठीत राहा. हे क्षण असेच राहू देत.
शिखा म्हणते, थँक्यू विक्रम. याच शब्दांसाठी कान आतुरले होते माझे. विक्रम शिखाचा आवाज ऐकताच भानावर येतो. तिच्यापासून दूर होत बेडवर जाऊन झोपतो. शिखा म्हणते, काय झालं विक्रम? विक्रम परत काही न बोलता बाहेर निघून जातो. मागच्या अंगणात पाऊस नेहाळत मेघा उभी असते. तोही तिथे जाऊन उभा राहतो. विक्रम म्हणतो, का आलीस माझ्या आयुष्यात? मी माझ्या लाईफमध्ये समाधानी होतो. का मला नव्याने प्रेम करायला भाग पाडलंस का? बोल ना. मनात वादळ आहे, काहीच कळायला मार्ग नाही, हा त्याचाच राग होता. मेघा फक्त डोळ्यात पाहते. नक्की काय आणि कसं उत्तर द्यावं हेच तिला कळत नाहीये. विक्रम म्हणतो, एकट्याने छान जगत होतो मी. मला तुझ्या प्रेमात पडून मला इथे एकट्याला झुरत ठेवलेस. याची शिक्षा मी एकट्याने का भोगावी? आणि मेघाला दोन्ही हातांनी घट्ट धरून तिला स्वतःकडे ओढतो. मेघा म्हणते, इट्स हर्टिंग विक्रम. विक्रम म्हणतो, हर्टिंग? मी पण हर्ट होतोय तुला दूर जाताना पाहून. प्रेमात झुरत राहण्याची शिक्षा मी एकटाच का भोगू? ती शिक्षा तुलाही मिळायला हवी. एवढं बोलून विक्रम मेघाला अजून जवळ ओढतो आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवतो. मेघा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, पण तो असफल ठरतो. आज त्या ओढीत परत एकदा दोघेही हरवून गेले. आता तिच्याही नकळत त्यांची मिठी घट्ट होत चालली होती. संपूर्ण वेळ त्यांच्यासाठी इथेच थांबली होती. काही वेळाने भानावर येऊन दोघेही वेगळे होतात. इतक्यात आई आतून आवाज देते, विक्रम, विक्रम लवकर ये, रोहन, रोहन लवकर ये. आईच्या हाकेला ऐकून सगळे जमा होतात. समोर शिखा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली होती. आई तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत होत्या. रोहन गाडी काढ, विक्रम म्हणाला. तिला असं पाहून सगळेच घाबरतात. विक्रम तिला उचलून गाडीत नेतो. गाडी थेट हॉस्पिटलला रवाना होते. मागोमाग दिया आणि मेघासुद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. डॉक्टरांची तातडीने हालचाल सुरू होते. रोहनचा डॉक्टर मित्र तिथेच असल्याने उपचारात जोर धरला जातो. विक्रम आणि बाकीचे सगळे डॉक्टरांना विचारणा करतात. शिखा कसल्याच्या जीवघेण्या आजाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास येते आणि तिला ताबडतोब मुंबईला शिफ्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. विक्रमच्या तर पायाखालची जमीनच सरकते. शिखाला मानसिक आधाराची गरज असल्याचे डॉक्टर सांगतात. विक्रम सगळी परिस्थिती घरी सांगतो आणि सगळे मुंबईला रवाना होतात. विक्रम शिखाच्या आईवडिलांना बोलावून घेतो. ते वेगळे झाले असले तरी मुलीसाठी पहिल्यांदा एकत्र आले होते. शिखा अजूनही विक्रमची बायको होती. तिने जरी पूर्वी तिचे कर्तव्य नाकारली असली तरी शिखाच्या आजी आजोबांना दिलेले वचन विक्रम कसा विसरणार होता? आमच्या नातीला आईवडिलांचा सहवास नाही लाभला. तुम्ही प्रेमाने लग्न केले आहे. शिखा थोडी अल्लड आहे, पण तू समजदार आहेस. तू तिला अंतर देऊ नकोस, वचन दे आम्हाला. आज ते या जगात नाहीत. असते तर त्यांना माझ्या मनाची घालमेल नक्कीच कळली असती. 1 महिना झाला. शिखा आता हळूहळू पूर्वपदावर येत होती. घरी तिची खूप काळजी घेतली जात होती. विक्रमही तिला कसलीच कमी पडू देत नव्हता. नवरा म्हणून असलेली सगळी कर्तव्ये तो चोख पार पाडत होता. पण मनात मेघाची आठवण अजूनही कायम होती. इथे मेघाने सर्व आठवणी मनातच दडपून आपल्या पूर्व आयुष्याला सुरुवात केली होती. विक्रमच्या आठवणीचा त्रास होऊ नये म्हणून स्वतःला कामात व्यस्त करून घेतले होते. यातच मेघाला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला USच्या कंपनीचा. त्यामुळे ती 6 महिन्यांसाठी USला स्थायिक झाली होती. रेवती आणि प्रमोद यांचा संसाराचा गाडा सुरळीत सुरू होता. आज 6 महिन्यानंतर मेघा परत येते. प्रमोद आणि रेवती दोघेही तिला आणायला एअरपोर्टवर गेले होते. मेघा दोघांनाही बघून खूप खुश होते. प्रमोद म्हणतो, दी, आज घरी सरप्राईज पार्टी आहे तुझ्यासाठी. मेघा म्हणते, ओ वाव, अरे पण याची काय गरज होती? रेवती म्हणते, छोटासा गेट टुगेदर आहे दी. मेघा म्हणते, ओके. मेघा घरी आल्यावर पाहते तर अगदी पार्टी वातावरणात घर सजवलं होतं. रोहन आणि दिया आधीच हजर असतात. दोघांना भेटून तिला फार बरं वाटतं. मेघा फ्रेश होण्यासाठी रूममध्ये जाते. बाहेर आल्यावर पाहते तर आई, बाबा आणि विक्रम बसलेले असतात. बाजूला रोहन आणि दियासुद्धा उभे असतात. विक्रमला बघता जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. नकळत डोळे भरून आले. पण कोणालाही तसं जाणवू न देता ती आईबाबांना वाकून नमस्कार करते. मेघा म्हणते, कसे आहात आई बाबा? आई म्हणते, आम्ही सगळे मस्त आहोत. आज खास तुझ्यासाठी आलो आहोत. मेघा हलकेच हसून प्रतिसाद देते. विक्रम अजूनही शांत बसून आहे. दोघांचीही नजर मिळवण्याची हिंमतच होत नाही. बाबा म्हणतात, मेघा, तुझी हरकत नसेल तर आम्हाला तू सून म्हणून पसंत आहेस.
आज आम्ही तुला लग्नाची मागणी घालतो आहोत. विक्रम आणि मेघा दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. प्रमोद मेघाचा हात हातात घेऊन म्हणतो, दी, हेच सरप्राईज होतं तुझ्यासाठी. आई म्हणतात, मेघा, आज तुमच्या दोघांसाठी आम्ही हा खास सरप्राईज प्लॅन केला. शिखा आता या जगात नाही. 2 महिने झाले. पण जाण्याआधी तिने तुम्हा दोघांविषयी मला सांगितले. एवढंच नाही तर तिने तुझीही माफी मागितली. ती ज्या आजाराने ग्रस्त होती त्याविषयी तिला आधीपासूनच माहीत होते. पण जाण्यापूर्वी तिच्याबद्दल कोणाच्याही मनात सल राहू नये म्हणून तिने सर्वांची मने जिंकण्यासाठी नव्याने सुरुवात केली आणि आपले शेवटचे क्षण आनंदाने घालवण्यासाठी ती इथे आली होती. तिला माहीत होतं की विक्रमचं तिच्यावर खूप प्रेम होतं आणि त्यामुळे तो तिला नक्की माफ करेल. तुम्हा दोघांना एकत्र बघून तिला त्याच वेळी खात्री पटली होती आणि म्हणून काही दिवस सोबत राहून ती परत जाणार होती. पण त्याआधीच तिच्या आजाराबद्दल आपल्याला कळलं. तिने विक्रमची देखील माफी मागितली की शेवटच्या क्षणीही स्वार्थ साधला म्हणून. हे सगळं तिने मला त्यावेळेस सांगितलं जेव्हा ती व्हेंटिलेटरवर शेवटचे श्वास घेत होती. विक्रम म्हणतो, आई, मग मला का नाही सांगितलं इतके दिवस? आई म्हणाली, तुम्ही तरी कुठे आम्हाला काही सांगितलं, आणि जर सांगितलं असतं तर आजचा सुखद धक्का कसा अनुभवला असता. बाबा म्हणतात, आता झालं गेलं सोडून द्या. आता तुम्हाला जास्त वाट बघायला न लावता आत्ता इथे तुमची रिंग सेरेमनी पण करूनच टाकू आपण. आणि सगळे हसायला लागतात. मेघा एकदम लाजते. आता तिची नजरभेट व्हावी म्हणून विक्रमही उत्सुक आहे. दिया आणि रेवती मेघाला तयार करण्यासाठी घेऊन जातात. पण विक्रमला आधी एकट्याला तिला भेटायचे होते. तो तिची तयार होण्याची वाटच पाहत खोलीबाहेर उभा होता. रेवती आणि दिया बाहेर आल्यावर विक्रम आत जातो. हिरवीगार पेशवाई सिल्क साडी नेसून केसात अबोली आणि मोगऱ्याचा गजरा माळला होता तिने. समोरच्या खुर्चीत खाली मान घालून बसली होती मेघा. विक्रम तिच्या जवळ जातो. आपल्या गुडघ्यावर बसतो. उजव्या हाताच्या 2 बोटांनी तिची हनवटी अलगद वर उचलतो. पापण्या अजूनही झुकलेल्या, त्या पापण्यांवर गुलाबी रंगाचा आयशॅडो, काळ्या रंगाचा आयलायनर, ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक, नाकात नाजूक नख, माथ्यावर छोटीशी बिंदी आणि त्या बिंदीचा डूल बरोबर कपाळावर लावलेल्या चंद्रकोरीच्या माथ्यावर होता. तिला पाहून विक्रम पुरता घायाळ झाला. विक्रम म्हणतो, आज त्या चंद्राची चांदणीही फिकी पडली माझ्या मेघासमोर. एकदा नजर उचलून बघ तरी माझ्याकडे. मेघा नजर उचलून विक्रमकडे बघते. डोळे पूर्ण पाणावलेले होते. आज अश्रूंचा बांध फुटला होता. विक्रमने तिला आपल्या मिठीत सामावून घेतले आणि तिचे मन मोकळे करू दिले. विक्रम काही वेळाने म्हणाला, ए वेडाबाई, बस कर आता, नाहीतर माझा शर्ट ओला होईल. मेघा हलकेच चापटी मारत हसायला लागते आणि म्हणते, काय रे तू पण? आणि विक्रम तिला अजून घट्ट मिठी मारत तिच्या माथ्यावर हलकेच किस करतो. विक्रम मेघा हातात हात घालून बाहेर येतात. त्या दोघांना एकत्र बघून सगळे खूप खुश होतात. रिंग सेरेमनी छान पार पडते. रेवती आणि दिया दोघांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत असतात आणि रोहन म्युझिक सिस्टीम चालू करतो. कथा आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.